Today, let us see the induction motor. Everybody knows about the induction motor. आपण आपल्या घरामध्ये, आपल्या शेतामध्ये, फ्लोर मिलमध्ये इंडक्शन मोटर बघितली असेल. व्हॉट इज द बेसिक फंक्शन ऑफ इंडक्शन मोटर? Induction motor is a device, electrical machine, which convert electrical energy into mechanical energy, into rotational energy. हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे इनपुट एनर्जी जो असेल त्या मोटरला इलेक्ट्रिकल एनर्जी असेल आणि आउटपुट एनर्जी काय असेल इज द मेकॅनिकल पॉवर, द रोटेशनल पॉवर. त्याच्यामुळे आपण काय यूज करू शकतो? वी कॅन रन द फ्लोअर मिल्स, आटा चक्की जिथं असते, किंवा वी कॅन लिफ्ट द वॉटर. आपण घरामध्ये पाणी लिफ्ट करण्यासाठी जो मोटर वापरतो ती बेसिकली इंडक्शन मोटर असते. शेतात जो आपण पाणी देतो तिकडं मोटर यूज करतो ती कुठली मोटर असते? ती इंडक्शन मोटर असते. सो इंडक्शन मोटर हॅज द मल्टिपल ॲप्लिकेशन्स, मेनी ॲप्लिकेशन्स इन इंडस्ट्री ॲज वेल ॲज आवर डे टू लाईफ. Now let us see first the construction and principle of induction motor. जसे बाकीच्या मोटर असतात तशाचप्रमाणे इंडक्शन मोटरमध्ये दोन भाग असतात. एकाला म्हणायचं स्टेटर अँड अदर इज रोटर. स्टेटर विच इज स्टेशनरी, ज्या मशीनचा पार्ट जो स्टेशनरी असेल त्याला म्हणायचं स्टेटर, आणि जो रोटेटिंग पार्ट असेल त्याला म्हणायचं रोटर. So basically induction machine consists the two parts, the stationary part that is the stator and the rotating part which is the rotor. Now let's see first the stator. Stator जो बाहेरचा भाग असेल मशीनचा त्याला म्हणायचं स्टेटर. तो कशापासून केलेला असेल? इट इज जनरली कास्ट आयर्न और कास्ट स्टील. आउटर स्टेशनरी इज अ कास्ट स्टील फ्रेम इन्क्लोजिंग ए हॅलो सिलेंड्रिकल कोर. जसा ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर असतो त्याचप्रमाणे इथं कोर असेल, पण तो हॅलो असेल. मधल्या जो जागा असेल त्याच्यामध्ये आपण वी कॅन प्लेस द रोटर. अँड आउटर बॉडी इज जनरली ऑफ कास्ट आयर्न. लार्ज नंबर ऑफ सर्क्युलर सिलिकॉन स्टील लॅमिनेशन विथ स्लॉट्स कट्स इन द इनर सर्कम्फरन्स. जो आतला जो कोर असेल ते कशापासून केलेलं असेल? जस्ट लाईक ट्रान्सफॉर्मर कोर असतं त्याप्रमाणे इट इज मेड फ्रॉम द थिन सिलिकॉन स्टील स्टॅम्पिंग्स अँड दे आर स्टॅक्ड टुगेदर, दे आर बाउंड टुगेदर. आणि त्या कोरमध्ये आतल्या बाजूला स्लॉट असते विथ स्लॉट्स कट्स इन द इनर सर्कम्फरन्स सो दॅट दीज स्लॉट्स कॅन होल्ड दी कॉपर वाइंडिंग. म्हणजे आतमध्ये जो स्लॉट असतात बेसिकली दीज स्लॉट्स आर द हाऊसिंग वेअर वी कॅन प्लेस द कॉपर वाइंडिंग. कॉपर वाइंडिंग प्लेस करण्यासाठी आतमध्ये स्लॉट असतात. द 3-phase वाइंडिंग म्युच्युअली डिस्प्लेस्ड बाय 120 degrees आर वाउंड इन दिस स्लॉट. 3-phase मोटरमध्ये देर आर 3 वाइंडिंग्स अँड दे आर डिस्प्लेस्ड बाय 120 degrees. Now these stator windings are wound for different number of poles. For example, 2 poles, 4 poles, 6 poles, 8 poles and so on. मग जसे नंबर ऑफ पोल्स वाढत जातील त्याप्रमाणे काय होतं की त्याचं स्पीड कमी असेल. सो बेसिकली द स्पीड ऑफ इंडक्शन मोटर डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ पोल्स ऑफ द स्टेटर वाइंडिंग. स्टेटर वाइंडिंगमध्ये 2 पोल असतात, 4 असतात, 6 असतात. जसे नंबर ऑफ पोल्स वाढत जातात त्याप्रमाणे त्याचा स्पीड कमी होतो. फॉर एक्झाम्पल जर 2 पोल मोटर असेल त्याचा स्पीड असेल 3000 RPM. जर 4 पोल असेल त्याचा स्पीड असेल 1500 RPM अँड सो ऑन. सो जसे नंबर ऑफ पोल्स वाढत जातात त्याप्रमाणे स्पीड कमी होत जातं. सो वी कॅन डिझाईन द मोटर अकॉर्डिंग टू आवर रिक्वायरमेंट. जर आपल्याला जास्त स्पीडची मोटर पाहिजे तर वी कॅन यूज फॉर द 2 पोल्स, आणि आपल्याला कमी असेल तर आपण वी कॅन यूज फॉर हायर नंबर ऑफ पोल्स.
the three-phase supply given to the stator winding that produces the magnetic field. Similar to transformer, it is also produces magnetic field. That's why the name is induction motor. So basically, the induction motor, it again works on the electromagnetic induction, means where the transfer of energy takes place via electromagnetic field, electromagnetic flux. The air gap between the stator and rotor ranges from zero point 0.4 mm to 4 mm that determines the power of the motor. It depends upon the design of the machine. There may be uh, air gap between the rotor and stator. Now let us see the types of rotor. There are basically two types of rotor in case of induction motor. One is called squirrel cage induction motor and other is called wound rotor induction motor. As we know, rotor is the inner rotating part. जो मूविंग पार्ट आहे त्याला म्हणतात रोटर आणि तो कुठं असेल इट इज इनसाइड दी स्टेटर स्टेटरच्या आतमध्ये हा रोटर पार्ट असेल आणि त्याचे दोन प्रकार आहेत वन इज कॉल्ड स्क्विरल केज द अदर इज कॉल्ड बाउंड रोटर नाउ लेट सी फर्स्ट द स्क्विरल केज इन केस ऑफ स्क्विरल केज द शेप इज लाईक द केज ऑफ स्क्विरल जसं पिंजरा असेल त्याप्रमाणे शेप असेल दॅट्स वाय द नेम इज स्क्विरल केज ह्याच्यामध्ये असतं अगेन काय अगेन लॅमिनेटेड सिलेंड्रिकल कोर जो कोर असेल तो कसा असेल लॅमिनेटेड असेल म्हणजे मेड फ्रॉम द थिन स्टॅम्पिंग्स आणि तो सिलेंड्रिकल असेल आणि त्याच्या सर्कम्फरन्सवर स्लॉट्स असतील त्या स्लॉट्समध्ये जनरली देर मे बी बार्स याच्यात वाइंडिंग नसून काय असेल द बार्स आर इन्सर्टेड we can see from the figure the bars are inserted, they are made from the aluminum or copper and these bars are welded from both sides, that is called end rings. हे दोन्ही जो स्लॉट असेल ते दोन्हीकडनं काय केलेलं असेल they are welded that form a cage. All bars are welded at each end by metal rings called end rings. We can see in the figure the aluminum bars and they are welded on either side with the help of end rings आणि end ringsला छोट्या छोट्या fins असतील छोटे छोटे फॅन असतील that is for the cooling purpose. One more important thing is that there is no electrical connection between the stator winding and rotor. All the energy is transferred from stator winding to rotor winding via electromagnetic field, electromagnetic flux. That's why the name is induction motor. There is no electrical connection between the rotor and stator. In figure we can see here these are the aluminum or copper bars and they are welded on both sides with the help of end rings and that form a cage. That's why the name is squirrel cage. 80% of induction motor is of this type. Only 20% is we can say around wound rotor type, because the main advantage of squirrel cage rotor, it is a simple in construction and robust construction. म्हणजे मेकॅनिकल फार स्ट्रॉंग असेल आणि एकदम सिम्पल असेल and of course the cheaper. That's why the most of the induction motor is of squirrel cage type. बट थोडासा याचा ड्रॉबॅकसुद्धा आहे. काय ड्रॉबॅक आहे? इट इज हॅविंग लो स्टार्टिंग टॉर्क. याची स्टार्टिंग टॉर्क कमी असेल ॲज कम्पेअर्ड विथ वाउंड रोटर टाईप, बिकॉज इन दिस केस the rotor winding is fixed. We can't insert external resistance in the rotor winding. To increase the starting torque, sometime we have to insert the rotor resistance, external rotor resistance, and that is not possible in case of squirrel cage rotor. So therefore, the main drawback of squirrel cage rotor is of low starting torque. Now let us see the another type of induction machine, induction motor, that is a wound rotor type. The wound rotor, that say suggests there is a winding in the rotor. In case of
Squirrel cage, there are the bars. The bars are placed in case of squirrel cage, but in case of wound rotor, there is a copper or aluminum winding placed on the rotor slots. मागच्या वेळेस स्क्युरल केजमध्ये बघितलं की देर आर द रोटर बार्स. द स्लॉटच्या मध्ये देर आर द रोटर बार्स, बट इन केस ऑफ वाउंड रोटर देर इज ॲक्च्युली द कॉपर वाइंडिंग. The copper winding is of three phase, and therefore the three terminals are connected with the help of slip ring on the shaft, and they are connected to external resistance. So main advantage of wound rotor is that external resistance can be inserted into the rotor winding. That increases the value of टोटल रोटर रेजिस्टन्स. म्हणजे रोटर रेजिस्टन्स वाढला की स्टार्टिंग टॉर्क वाढते. इन केस ऑफ इंडक्शन मोटर द स्टार्टिंग टॉर्क ऑल्सो डिपेंड्स अपॉन रोटर रेजिस्टन्स. जर रोटर रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली ॲट दॅट टाईम वी कॅन ऑप्टेन हायर स्टार्टिंग टॉर्क. मग हे कसं करता येईल? वी कॅन इन्सर्ट एक्सटर्नल रेजिस्टन्स, and that's why the slip rings are provided in case of wound rotor. With the help of three slip rings, we can insert external resistance into the rotor winding. So that increases the resistance of the rotor and hence the starting torque. So main advantage of wound rotor is that it can produce higher starting torque. It consists laminated cylindrical core like squirrel cage, has star connected three phase winding. जो थ्री फेज वाइंडिंग असेल ती स्टार कनेक्टेड असेल, आणि तिन्हीचा जो लीड असेल ओपन एंड्स आर कनेक्टेड टू थ्री insulated slip rings. We can see here slip rings. These three slip rings are connected to the rotor winding where we can connect external resistance.